पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीव आलेला पाहायला मिळत आहे। सातत्यानेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे। सोमवारी रात्री 1 वाजता पुण्यामध्ये महिला कर्मचारी नाकाबंदीच्या गस्तीवरती असताना एका कारने येऊन या महिला कर्मचाऱ्यांना उडवलं। सध्या आपण बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये आहोत आणि जी कार पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे ती ही कार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। याच गाडीने बंडगार्डन परिसरामध्ये महिला कर्मचारी गस्तीवरती असताना चौकशी सुरू असतानाच या गाडीने त्या महिला कर्मचाऱ्यांना जोराची धडक दिली आणि या महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती दवाखान्यामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। परंतु तुम्ही हे गाडी पाहू शकता, हीच ती गाडी आहे ज्या गाडीने ज्या महिला कर्मचाऱ्यांना भरधावाच्या वेगानं उडवण्यात आलेलं। खरं तर या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी पुण्यातला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। जिथं सामान्य नागरिकच सुरक्षितता त्यांची ऐरणीव होती, मात्र आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। मध्यंतरी कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारनेही असाच एक मोठा अपघात झाला होता, त्यावेळी देशभरामध्ये एक मोठी खळबळ उडाली होती। आताही पुण्यामध्ये असाच काहीचा प्रकार एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने महिला कर्मचाऱ्याला उडवलेला आहे। त्याच्यामुळे पूर्ण पुण्यामध्ये या सर्व घटनांमुळे मोठी खळबळ उडालेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या पाहू शकता की बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। जो आरोपी आहे या आरोपीलाही सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची सखोल चौकशी सध्या पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे। मात्र हे जे सर्व प्रकरण आहे या प्रकरणामुळे पुण्यामध्ये सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना वाढताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।